आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। यंदाचा अर्थसंकल्प 47,65,768 कोटींचा असेल। आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष। शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याची उत्सुकता। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार याकडे लक्ष। दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक। विधानसभेचं जागा वाटप आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। नाना पटोले, विजय वडेट्टीवार बैठकीसाठी उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार, तसंच निवडणुकीसाठी राज्यातील दौरा जाहीर करणार। आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा। पाथर्डीमध्ये सभेचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगानं ही महत्त्वाची बैठक। फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये भाजपकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेसंदर्भात चर्चा। कोणत्या नेत्यानं कोणत्या भागाचा दौरा करायचा यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। राज्यस्तरीय अधिवेशनानंतर भाजपचा उपक्रम 25 जुलैपासून 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। विभाग, जिल्हा आणि मंडलनिहाय कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू। पुणे अधिवेशनातल्या मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू। राज्यातील 778 मंडळांमध्ये नव्यानं प्रभारी नेमले जाणार। माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जनतेची एकजूट मजबूत करण्याचा निर्धार। 25 जुलैपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात ओबीसी, एससी आणि एसटीच्या आरक्षण बचावसाठी यात्रा। प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना यात्रेसाठी निमंत्रण। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 12 ऑगस्टला पोटनिवडणूक। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचं निवडणूक आयुक्तालयाला पत्र। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश। कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय। पूजा खेडकरांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याची मुदत आज संपणार। लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये हजर राहण्यासाठी 23 जुलैची अंतिम तारीख। आज खेडकर पोहोचल्या नाहीत तर यूपीएससी पुढची कारवाई करणार। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ। एका तरुणानं ओव्हरहेड वायरवर रेनकोट फेकल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं। चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरचा प्रकार। रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला 2000चा दंड। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी। राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्यानं कारवाई केल्याची स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांची माहिती। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून न्यायालयाचा संताप। फेरीवाल्यांना हटवण्यास सरकारी यंत्रणा आणि पोलिसांना जमत नसेल, लष्कराला बोलवायचं का? हायकोर्टाचा संतप्त सवाल। रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट्सची 29 जुलैला राज्यातील 24 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा। महारेरानं एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर 5260 एजंट्स परीक्षा देणार। मुंबईतील 4 एकर क्षेत्रफळ घनदाट होणार। कुर्ला, पवई, बोरिवलीमध्ये वृक्ष लागवडीचा महापालिकेचा निर्णय। आवक घटल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ। किरकोळ बाजारात टोमॅटोला 200 रुपये प्रति किलो इतका दर। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज। 45 ते 55 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 47.29% पाणीसाठा। तुलसी धरण 100% तर तानसा धरण 84% भरलं।
रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात पावसाचं थैमान, अनेक नद्यांना पूर। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। भर पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 गावात अद्यापही टँकरनं पाणीपुरवठा। पश्चिम विदर्भातील जलाशयात पाणीसाठा 0%वर, त्यामुळे भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। सांगोली धरणातून आज 3500 क्युसेकनं वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार, त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस। पिंजाळ नदीला पूर, शिलोत्तर पूल पाण्याखाली। तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर, धरणांच्या पाणी पातळीत वाढ। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 50% पाणीसाठा, 4 धरणांमध्ये मिळून 14.63 टीएमसी पाणीसाठा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली महापालिका अलर्ट मोडवर। सांगलीमध्ये रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता। सूर्यवंशी प्लॉटमधल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत संथ गतीनं वाढ। खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आवाहन। वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। 11 गावातील 23 घरांची पडझड तर 8 जनावरांचा मृत्यू। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। अनेक भागातील रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार। गोंदियाच्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2128 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातील भातशेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील अनेक गावांना फटका। आसगाव आणि ओपारा गाव पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। भंडाऱ्यात अतिवृष्टीनं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। पवनी आणि लाखांदूर तालुक्याला सर्वाधिक फटका। भात पिकांची नासाडी होण्याची शेतकऱ्यांना भीती। रायगड जिल्ह्यात पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं सावित्री आणि कुंडलिका नदी इशारा पातळीच्या खाली, त्यामुळे तुर्तास रोहा आणि महाडकरांवरचं पुराचं संकट टळलं। पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण। खड्ड्यांमुळे प्रवाशांवर जीवघेणा प्रवास करण्याची वेळ। मलबार हिल परिसरातील वॉकवेची आदित्य ठाकरेंकडून पाहणी, तर महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचं काम पोलीस करतायत, हे त्यांचं काम आहे का? आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। पेपरफुटी, स्पर्धा परीक्षेचा नियम मोडून मदत करण्याचा प्रकार आणि यामुळे यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांची सीबीआय चौकशी करा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धर्तीवर पुनर्विकास करावा। ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची मागणी। प्रकल्पग्रस्तांची घरं आणि जमिनीची त्यांना मालकी देऊन बांधकामं नियमित करण्याची नाईक यांची मागणी। भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधातील आरोपांना गांभीर्यानं घ्या। हायकोर्टाची साताऱ्याच्या एसपींना सूचना। कोविड काळात 200 पेक्षा जास्त मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा गोरेंवर आरोप। लोकसभेच्या निकालात दाखवून दिले की कोण काय आहे। माजी मंत्री राजेश टोपेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। अतुल बेनकेंसारखे अनेक आमदार शरद पवारांना भेटतात, टोपेंचा दावा। जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या 273 रिक्त जागा भरण्यात आल्याचं वृत्त प्रकाशित, मात्र प्रत्यक्षात पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळाली नसल्याचं समोर। संतप्त शिक्षकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। अकोला महापालिकेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं जंजीर आंदोलन। महापालिकेने दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरून प्रहार आक्रमक। राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन। राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमधील कामं ठप्प। महसूल कर्मचाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याची मागणी। कल्याण पूर्वमध्ये नशेखोरांचा हैदोस। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आवारात नशा करणाऱ्या 4 तरुणांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले।
भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेचं तहसीलदार कार्यालयात धरणं आंदोलन, जनसुरक्षा अधिनियमास श्रमजीवी संघटनेचा विरोध, आंदोलनात अनेक नागरिकांचा सहभाग। नवी मुंबईच्या दिघा परिसरात खड्डे पडल्यामुळे मनसेकडून आंदोलन, खड्ड्यांमध्ये बसून मनसेची घोषणाबाजी, ठेकेदार मलई खात असल्याचा मनसेचा आरोप। हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग। पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र, वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी, वसंत मोरेंना धमकी दिल्याप्रकरणी बाबर यांच्यावरती आरोप आहे। अमरावतीमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांगांचं आंदोलन, दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या सगळ्याच अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र तपासण्याची मागणी। नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनेचं 25 दिवसांपासून आंदोलन सुरू, लेखी आश्वासन दिलं जात नसल्यामुळे आंदोलक आक्रमक, आदिवासी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन। कृष्णेच्या पाण्यासाठी जत तालुक्यातील नागरिकांचा रास्ता रोको, पावसाळ्यात कृष्णेतून वाहून जाणारं पाणी द्या, आंदोलकांची मागणी। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग हाऊसफुल, 10 मिनिटात 203 ट्रेनचं बुकिंग फुल, तिकीट आरक्षणात काळाबाजार झाल्याची शक्यता, यासंबंधी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे अधिकाऱ्यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार। ठाकरे गटातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे आणि भास्कर खुरसंगे यांचा शिवसेनेत प्रवेश, माजी नगरसेविका गीता सिंघणी यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड, यावर्षी 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड। भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा युद्धनौकेच्या दुरुस्तीवेळी आग लागली, एक ज्युनियर सेलर बेपत्ता, संरक्षण मंत्रालयाकडून माहिती घेऊन चौकशीचे आदेश। निफाडच्या चांदोलीमध्ये 300 वर्षांची परंपरा असलेल्या बोहाडा उत्सवाची धूम, चांगला पाऊस आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 दिवस बोहाडा साजरा केला जातो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लघुचित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण, राज्य सरकारच्या विविध योजना तरुणाई लघुपटाद्वारे मांडणार। नाशिकच्या नांदगावमधील व्हीजे हायस्कूलमध्ये लोकशाहीचे धडे, संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवत विद्यार्थ्यांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याची शपथ दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वाशिममध्ये कार्यकर्त्यांकडून गरजूंना रेनकोट, छत्रीचं वाटप, कार्यक्रमाला भावना गवळींची उपस्थिती। पुण्याच्या आंबेगाव इथं निसरड्या रस्त्यामुळे पिकअप गाडी घसरली, रस्त्यावर वाहनं कमी असल्यानं अपघात होता टळला, गाडी धडकल्यानं शेतकऱ्याचा कांदा बराखीचं मात्र नुकसान। अकोल्यामध्ये महिला पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे शेकडो महिला उमेदवारांचे अर्ज बाद, अधीक्षकांना भेटून प्रश्नाचं समाधान न झाल्यानं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे न्यायाची मागणी। पुण्यामध्ये गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकलं, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, प्रियकरासह साथीदाराला अटक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठा निर्णय, मुंबईमध्ये आता फक्त 40x40चेच होर्डिंग लावायला परवानगी, मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावातील पोलीस पाटलाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, पोलीस उपनिरीक्षकांना अन्याय केल्याचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू। आतापर्यंत 4 लाखाहून अधिक भाविकांनी अमरनाथच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं, तर काल श्रावणी सोमवारी अमरनाथ यात्रेच्या 24व्या दिवशी 12,000हून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं। नीट यूजी घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा IIT दिल्लीच्या संचालकांना तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा आदेश, एकाच प्रश्नासाठी 2 पर्यायांना गुण देण्याच्या NTAच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचं आव्हान, तसंच पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक, उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यामध्ये सामना। प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरून अटक, पैशाच्या देवाणघेवाणीवरून मॅनेजरच्या तक्रारीनंतर राहत फतेह अली खान अटकेत। बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार, जेडीयूनं बिहारला विशेष राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती। 2012च्या अहवालानुसार विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, केंद्र सरकारचं उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।